Hello everyone, welcome to Marathi reading and listening practice session. It's 29th of April today and it is celebrated as International Dance Day. And I have selected same theme for our session today. So first let's see why is this celebrated as International Dance Day. Please pause the video and try to read it. Okay, let me start. 29th एप्रिल इंटरनॅशनल डान्स डे आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. 29 एप्रिल हा आंतरराष्ट्रीय नृत्य दिन म्हणून साजरा केला जातो. नर्तकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या या दिनी विविध कार्यक्रमांमुळे नृत्याच्या क्षेत्राबद्दल जागरूकता आणि लोकप्रियता वाढण्यास निश्चितच मदत होते. अत्यंत लोकप्रिय मॉडर्न डान्स आणि बॅले मास्टर जॉन जॉर्ज नोवेर यांचा जन्म 29 एप्रिल 1927 रोजी झाला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय नृत्य दिनासाठी हा दिवस निवडला गेला. आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाचा मुख्य उद्देश हा आहे की जगभरात नृत्यकला साजरी करणे, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धर्माच्या विविधतेच्या सीमा ओलांडून सर्वांना नृत्याच्या द्वारे एकत्र आणणे आणि नृत्यकलेचे समाजातले स्थान उंचावून नृत्यकलेचा अधिकाधिक प्रचार आणि प्रसार करणे. Okay, now let us see its meaning. So 29th April is celebrated as International Dance Day. Nartak means dancer. So on this day, which is important for dancers, विविध कार्यक्रमांमुळे by different programs नृत्याच्या क्षेत्राबद्दल जागरूकता, क्षेत्र फील्ड, जागरूकता अवेअरनेस, लोकप्रियता पॉप्युलॅरिटी वाढण्यास निश्चितच मदत होते. सो इट रिअली हेल्प्स सो दॅट द अवेअरनेस अँड पॉप्युलॅरिटी अबाउट द फील्ड ऑफ डान्स इन्क्रीज. निश्चितच मदत होते. इज रिअली हेल्पफुल. अत्यंत लोकप्रिय, व्हेरी पॉप्युलर modern dance and ballet master John George Nover was born on 29th April 1927, and so this day was selected as International Dance Day. International Dance Day's main motive, उद्देश means motive, aim, goal is that जगभरात नृत्यकला साजरी करणे, to celebrate the dance. कला means art, the art of dancing. राजकीय, पॉलिटिक, सामाजिक, सोशल, सांस्कृतिक, कल्चरल, धर्माच्या विविधतेच्या सीमा, the diversity in religion, सीमा ओलांडून, by crossing the borders of all kinds of differences of political, social, cultural, religious differences, सर्वांना नृत्याच्या द्वारे एकत्र आणणे, to bring together everyone through dance, and नृत्यकलेचे समाजातले स्थान उंचावणे, it means to raise status of this art in our community, in our society, आणि नृत्यकलेचा अधिकाधिक प्रचार आणि प्रसार करणे. प्रचार आणि प्रसार, इट मीन्स टू स्प्रेड, सो दॅट दिस आर्ट इज स्प्रेड more and more. So on this day I have selected the topic. My school friend Nikhil Shasne is a doctor in homeopathy and he is also a dance therapist. He has a very multifaceted personality and he has written a book on dance therapy in Marathi, ओळख नृत्योपचाराची.
and I requested him if I can share with my viewers about his book and what he wants to say about his dance therapy, and he happily accepted it. So thanks Nikhil for allowing me to share this information. I will give the link of his Facebook page and his Facebook group in this video description. So let's see what he has to say about the dance therapy. So this is the front page of his book. This is the blurb, and now let us read its contents. Please pause the video and try to read it. Okay, let's start. नृत्योपचाराचे फायदे, डॉक्टर निखिल हरेंद्र शासने. आपले आरोग्य चांगले राखण्यासाठी नृत्योपचार म्हणजे नृत्य आधारित हालचालींचा केलेला वापर. असं म्हटलं जातं की नृत्य ही सर्व कलांची आई आहे. म्हणजेच जरी आज शब्द भाषा नसती तरीही आपण एकमेकांशी बोलू शकलो असतो. कसे? अहो, हातवारे करून आणि हालचालींद्वारे. कुठलीही कला घ्या, एखादं वाद्य, वादन, चित्रकला किंवा गाणं म्हणणं असो, स्वरयंत्राची वोकल कॉर्ड्स हालचाल आवश्यक आहेच. म्हणून तर म्हणतात मुवमेंट इज लाईफ, हालचाल म्हणजेच जीवन. नृत्योपचाराला डान्स मूव्हमेंट थेरपी DMT असंही म्हणतात. लेट अस सी इट्स मीनिंग. नृत्योपचाराचे फायदे. नृत्य इज डान्स, उपचार इज थेरपी, सो डान्स थेरपी. फायदे, बेनिफिट्स ऑफ डान्स थेरपी बाय डॉक्टर निखिल हरेंद्र शासने. आपले आरोग्य चांगले राखण्यासाठी, टू कीप अवर हेल्थ इन गुड कंडिशन और टू हॅव अ गुड हेल्थ. नृत्योपचार म्हणजे डान्स थेरपी मीन्स नृत्य आधारित हालचालींचा केलेला वापर. हालचाल मीन्स movement. So dance therapy means the use of movements based on dance. असं म्हटलं जातं की इट इज सेड दॅट नृत्य ही सर्व कलांची आई आहे. डान्स इज मदर ऑफ ऑल आर्ट्स. म्हणजेच जरी आज शब्द भाषा नसती तरीही, इट मीन्स इवन इफ वी डिडंट हॅव वर्ड्स ऑर लँग्वेज, स्टील आपण एकमेकांशी बोलू शकलो असतो. वी कुड हॅव टॉक्ड विथ इच अदर और वी कुड हॅव कम्युनिकेटेड विथ इच अदर. कसे? हाऊ? इन व्हॉट वे? अहो, हे हातवारे करून, बाय हँड जेस्चर्स आणि हालचालींद्वारे, बाय मुवमेंट्स. कुठलीही कला घ्या, टेक एनी आर्ट, एखादं वाद्य, एनी म्युझिकल इन्स्ट्रुमेंट, वादन मीन्स प्लेइंग दॅट इन्स्ट्रुमेंट, चित्रकला, पेंटिंग और ड्रॉइंग, किंवा गाणं म्हणणं असो, और लेट इट बी सिंगिंग अ सॉन्ग. स्वरयंत्राची हालचाल आवश्यक आहेच. सो द वोकल कॉर्ड्स, द मुवमेंट ऑफ वोकल कॉर्ड इज नीडेड. म्हणूनच तर म्हणतात, दॅट्स वाय इट इज सेड, मुवमेंट इज लाईफ. हालचाल म्हणजेच जीवन. मुवमेंट इज लाईफ. नृत्योपचाराला डान्स मूवमेंट थेरपी असंही म्हणतात. सो नृत्योपचार इज ऑल्सो कॉल्ड ॲज डान्स मूवमेंट थेरपी. नेक्स्ट पार्ट, प्लीज पॉज व्हिडिओ अँड ट्राय टू रीड इट. ओके, लेट स्टार्ट. नृत्योपचाराचे फायदे. ताणतणाव, राग, काळजी व्यवस्थापन यात नृत्योपचारामुळे मनातल्या भावना व्यक्त होण्यास मदत होते. अगदी लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांना लाभदायक. 3 C's, एकाग्रता, कॉन्सन्ट्रेशन, सुसूत्रता, कोऑर्डिनेशन, आत्मविश्वास, कॉन्फिडन्स वाढतात. शरीरांतर्गत परिणाम. नाट्यशास्त्र हा ग्रंथ नर्तक किंवा अभिनेते ह्यांच्यासाठी गीता किंवा बायबल ह्यांच्या इतकाच महत्त्वाचा आहे.
या ग्रंथात डोक्यापासून पायाच्या करंगळीपर्यंत हालचाली सांगितलेल्या आहेत. नृत्योपचाराचे शरीरावर होणारे परिणाम पुढील प्रमाणे: रक्ताभिसरण चांगलं होतं, इम्प्रूव्ज ब्लड सर्क्युलेशन, सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक मज्जासंस्थांचं बळकटीकरण होतं. ओके, नाउ लेट अस सी इट्स मीनिंग. बेनिफिट्स ऑफ डान्स थेरपी: ताणतणाव, टेन्शन, राग, अँगर, काळजी, वरिंग्स, व्यवस्थापन, मॅनेजमेंट. यात नृत्योपचारामुळे मदत होते. सो डान्स थेरपी हेल्प्स इन managing your tension, your anger, or your nature of worrying about something, anxiety. मनातल्या भावना व्यक्त होण्यास मदत होते. It helps to express your feelings in your mind. अगदी लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत, from very young to senior citizens, सर्वांना लाभदायक, beneficial to everyone. 3 C's: एकाग्रता, कॉन्सन्ट्रेशन, सुसूत्रता, कोऑर्डिनेशन, आत्मविश्वास, कॉन्फिडन्स वाढतात. These 3 C's increase. शरीरांतर्गत परिणाम. शरीर means body, अंतर्गत means inside. So the effects which we'll see within your body. नाट्यशास्त्र is the name of the book. This book is important, महत्वाचा आहे. It's important for नर्तक, अभिनेते, for dancers and actors. ह्यांच्यासाठी गीता किंवा बायबल ह्यांच्या इतकाच is as important as भगवद्गीता or Bible to dancers and actors, actresses. या ग्रंथात, इन धिस बुक, डोक्यापासून पायाच्या करंगळीपर्यंतच्या, फ्रॉम द हेड टू द टोज ऑफ युअर, फ्रॉम द हेड टू टोज, करंगळी मीन्स द स्मॉलेस्ट फिंगर ऑफ युअर टोज, हालचाली सांगितलेल्या आहेत. सो धिस बुक टेल्स अबाउट द मोमेंट्स फ्रॉम युअर हेड टू टोज. नृत्योपचाराचे शरीरावर होणारे परिणाम पुढील प्रमाणे. सो द इफेक्ट ऑफ डान्स थेरपी ऑन युअर बॉडी आर ॲज फॉलोज. रक्ताभिसरण चांगलं होतं. रक्ताभिसरण, ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, इम्प्रूव्ज. सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक मज्जासंस्थांचं, मज्जासंस्था मीन्स नर्वस सिस्टीम, बळकटीकरण होतं. दे get strengthened. Okay, next part. Pause the video and try to read it. Okay, let me read it now. स्नायू लवचिक बनतात, त्यांची कार्यक्षमता वाढते, मन आनंदी होतं. गतिमंद मुलांमध्ये सुद्धा परिणाम जाणवतो. पार्किन्सन्स आजार, डिप्रेशन, डिमेन्शिया यावरही प्रभावी उपचार होऊ शकतात. मुलांमध्ये वेळ, जागा, संगीत याविषयी जागरूकता निर्माण होते. लहान मुलांना गणित किंवा गुरुत्वाकर्षणाचे सिद्धांत देखील शिकवता येतात. Let us see its meaning. स्नायू, muscle, लवचिक, flexible. So muscles becomes flexible. कार्यक्षमता, efficiency, and their efficiency grows. मन आनंदी होतं. Your mind becomes happy. गतिमंद means retarded or slow learners. I will vaguely translate it as. मुलांमध्ये सुद्धा, in such children as well, परिणाम जाणवतो. Effect is seen.
effect can be observed. पार्किन्सन्स आजार, पार्किन्सन्स डिसीज, डिप्रेशन, डिमेन्शिया यांवरही प्रभावी उपचार होऊ शकतात. So on these problems as well, we can have effective therapy, effective remedy through dance therapy. मुलांमध्ये वेळ, जागा, संगीत याविषयी जागरूकता निर्माण होते. जागरूकता, awareness. So you can create awareness about time, place and music in children. लहान मुलांना गणित किंवा गुरुत्वाकर्षणाचे सिद्धांत देखील शिकवता येतात. गुरुत्वाकर्षण, ग्रॅव्हिटी, सिद्धांत मीन्स कन्सेप्ट, theory. So you can even teach the theory of gravity and a concept in mathematics to young children through this therapy. So that's it about this blurb of this book. I hope you like this session, and please visit my website learnmarathivithkaushik.com so that you can learn Marathi and Gujarati from Hindi and English. Here you will find many lessons which teach you the scripts, pronunciation, then grammar structure, conversation, vocabulary and many more things. Also please visit Nikhil's website, Nikhil's Facebook page and his Facebook group Dance Therapy Club India. I will give both the links in the description of this video. So thank you. Let's meet in the next video. Till that time, keep commenting on the video, keep sharing your ideas and your feedback, which is very important for me, and keep sharing these videos and YouTube channel and this website so that other people who are interested in learning these languages will also come to know about these resources. Thank you. Bye.